स्वागत आहे. तर पहा, ही माझ्याकडे एक ओल्ड साडी आहे, म्हणजे एक 2 वर्ष वापरलेली, 2 वर्ष घेतली होती आणि 2-3 वेळाच घातलेली ही साडी आहे. तर ही पार्टीवेअर साडी आहे. खालच्या बाजूला संपूर्ण स्टोन आलेले आहेत आणि या साडीपासून मी तुम्हाला वन पीस शिवून दाखवणार आहे. तो पण आहे ना, कमरेच्या बाजूला छोट्या छोट्या कळ्या घेऊन, म्हणजे चुन्या घेऊन 1-1 इंचाच्या, जास्त साडी कट न करता वन पीस शिवून दाखवणार आहे आणि खूप छान दिसणारा आणि थोड्या वेळात रेडी होणारा हा वन पीस आहे. तर पहा, हे मापे आहे 2XL म्हणजे थोडासा मोठी साईज मी घेतलेली आहे. तर 20 इंच उंची घेतलेली आहे. पहा, यासाठी ब्लाऊज पहिल्यांदा बनवायला लागतो वरच्या साईडला, आपल्याला घेराच्या वरच्या साईडला. तर 20 इंचाची उंची मी घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच शिवण्यासाठी जाणार आहे. 2XL साईज आहे ही. तर पाहू शकता, ते जे मी दाखवलं ते माप होतं. आता शोल्डर किती घ्यायचं, तर पहा, बोटनेकमध्ये शिवायचं आहे म्हटल्यावरती शोल्डर हे जास्त येतं. तर शोल्डर हे मी घेतलेलं आहे 8 इंच, 8.5 इंच. आणि पहा, 8 इंचावरती मी मुंडा घेतलेला आहे. 8.5 इंच शोल्डर घेतला, 8 इंचावरती मुंडा घेतला आणि पहा 3.5 इंच ही गळारुंदी ठेवली. 8 इंच मुंडा, 3.5 इंच गळारुंदी आणि शोल्डर हे 8.5 इंच. तर पहा, 3.5 इंच खाली बॉक्स तयार करून घेतला. म्हणजे सगळ्याच बाजून मी हा बॉक्स 3.5 इंच तयार केला. पहा, तर दोन्ही गळे हे मी 3.5 इंच खोल ठेवणार आहे, म्हणजे बोट नेक ठेवणार आहे. अगदी गळ्याच्या वर थोडासा खाली आणि गळ्यापर्यंत वरती आपल्या मानेपर्यंत असा ठेवणार आहे. तर पण अर्धा इंचाचा शोल्डर उतार मी शोल्डरपासून गळ्यापर्यंत देऊन घेतला. पहा हा. तर आता छातीचा चौथा टाकायचा, 10 इंच आला आणि त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. पहा किती, तर 1.5 इंच ॲड करायचं. तर पहा, शोल्डर जास्त आहे, परंतु मुंड्याच्या बाजूला 1 इंच आत आहे ना, एक रेष आखायची, 1 इंच आखायची आणि ती रेष वर आहे ना आपल्या मुंड्याचा शोल्डरपर्यंत नेऊन जोडायची. तर ते पहा, अशा प्रकारे तिथून 1.5 इंच अंतर ठेवून मुंड्याचा बाहेरच्या शेप देऊन द्यायचा. तर आतल्या मुंड्याचा शेप पण पहा, इथून अर्धा इंच आत दिला जातो, तो मी देऊन घेतला. तर आतल्या आणि बाहेरच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर ब्लाऊज असतो पहा हा वरचा, म्हणजे घेराच्या वरचा. तर हा कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित, कारण इथं सगळी फिनिशिंग असते. घेरामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला तरी काही नसतं. तर पहा, कमर घेर टाकायचा, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आहे ते आतलं शिलाई मार्जिंग. आतलं शिलाई मार्जिंग मी 1.5 इंच ठेवलेलं आहे. तर कमर घेर प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच टाकलं पहा आणि ते वरती जोडून घेतलं. तर 1 इंच वरती खून केली. पहा, हे महत्त्वाचं आहे. 1 इंच वरती आणि असा गोलाकार शेप घेतला, म्हणजे काय होतं, साईडनं आपला वन पीस आहे तो खाली असा लोळत नाही किंवा घसरत नाही. पहा, आणि 1 इंच वरती खून करून अशा प्रकारे हे मी आता कटिंग करते आहे. पहा, तर कटिंग पहा कसं करायचं. 4 फोल्डमध्ये हे फॅब्रिक होतं. ज्या बंद बाजू होतं त्या आपल्या बाजूला ठेवल्या होत्या मी माझ्या बाजूला. तर प्रथम बाहेरचा मुंडा कट करते आहे. आता पहा, यातला एक पार्ट आहे ना, तो मागील बाजू तो साईडला काढून घ्यायचा. पहा, आणि जी पुढील बाजू आहे आखलेली ती पुढच्या साईडला ठेवायचा आणि त्याचा ना जो मुंडा आहे तो अर्धा इंच कट करून काढायचा. हे पहा, मागील पुढील त्याच्यावरती लिहून ठेवायचं, हे गरजेचं आहे ठेवणे, कारण पुन्हा आपल्याला उपयोग येईल. आता पहा, घेर मी कट करत आहे. तर घेर कट करण्यासाठी मी खाली बसलेली आहे. तर वरून आपण ब्लाऊज काढून घेतलेला आहे, म्हणजे कमरेपर्यंतची उंची घेऊन कमरेपर्यंतचा भाग काढून घेतलेला आहे. तर आता पहा, जो खालच्या बाजूचा घेर आहे तो मी कितीवरती टाकत आहे, तर 55 इंचावरती उंची आहे. मग वरून मी 19 इंच सोडलं आणि राहिलेलं जे अंतर आहे ते अस्तरचं 2 बोटं वरती असतं, म्हणून 55 इंचाच्या ऐवजी 53 इंचावरती हा घेर आहे ना तो घेतला. 52-53 वरती घेऊ शकता तुम्ही. आता कमर घेर प्लस 1 इंच टाकायचं इथं, फक्त कमर घेर प्लस 1 इंच. तर पहा, 3 मीटर अस्तर घेतलं होतं. 3 मीटरपासून हे पहा थोडासा गोलाकार आकार देऊन घेतला आणि कात्रीने कट करून काढायला सुरुवात केली. तर 4 फोल्डमध्ये हे फॅब्रिक घेतलं होतं मी घेर कट करण्यासाठी. तर परकरचा पेटीकोटचा जसा शेप असतो तसा हा घेर मी कट केला, गोलाकार नाही केला, कारण मला कळी चुन्या घेऊनच हा जो आहे ना घेर तयार करायचा आहे. तर राहिलेली जी साडी आहे ती मी फोल्ड करायला सुरुवात केली. म्हणजे काय करायचं, एकसारख्या अंतराने असं फोल्ड करायची. तर पहा, अगोदर काय करायचं, फोल्ड करायच्या अगोदर तर ही जी बाजू आहे खालची, म्हणजे नेसती बाजू जी होती ना साडीची, तर तिथं मला पुढचा भाग काढायचा आहे आणि पाठीमागचा. त्यासाठी मी अशा प्रकारे 4 फोल्ड करून घेतलं फॅब्रिक आणि 4 फोल्ड केलं. पहा, अगोदरचे 2 भाग आणि वरून टाकले ते 2 भाग, असे 4 भाग झाले. आणि ब्लॅक साईडला जो दिसत असेल खालच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला जो बॅकचा भाग आहे तिथं मला बाह्या काढायच्या आहेत, म्हणजे स्लीव काढायची आहे. तर मागचा भाग टाकायचा. पहा, यावेळेस पुढचा भाग टाकायचा नाही, कारण पुढचा भाग टाकला तर मुंडा हा मागच्या भागाला पुरणार नाही म्हणून. तर मागचा भाग टाकला, त्याच्यावर पुढचा भाग ठेवून मी ते साईडला ठेवलं. तर पहा, हे राहिलेलं आहे ते मी कट करून काढत आहे. यात मला बाही काढायची आहे. तर बाही मी शेवट काढून दाखवणार आहे, त्याच्या अगोदर मी तुम्हाला घेर काढून दाखवणार आहे. तर घेर काढणं खूप सोपं आहे. पहा, कळी
म्हणजे चुनी असते ना, चुन्या घेऊन जो वन पीस तयार केला जातो त्याचा घेर काढणं खूपच सोपं आहे. राहिलेली साडी ना अगदी व्यवस्थित पहा, ही वरच्या बाजूची लेस मी काढून घेतली थोडीशी आणि कट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नसती काढली तरी काही अडचण नव्हती, परंतु मी काढली होती पहा उसवून. तर पहा अशा प्रकारे राहिलेली सगळी साडी मी एकावर एक अशी फोल्ड केली, कारण हा चुन्या पाडून बनवण्याचा वन पीस आहे त्यामुळे खूप सोपं आहे पहा. तर पूर्ण उंची जी आहे याची ती 55 इंच आहे, म्हणजे उंची जी आहे ती 55 इंच आहे आणि वरनं 19 इंचाचा काय बनवलेला आहे मी यामध्ये 19 इंचाचा बनवला आहे, तो ब्लाऊज बनवलेला आहे. तर 19 इंच वरून टेप सोडला पहा आणि राहिलेल्या खालच्या बाजूला जी धडी आहे तिथपर्यंत 55 जिथं येतं ना तिथपर्यंत मी अर्धा इंच त्यामध्ये वाढवून कट करून घेतला घेर. तर सोपं आहे पहा घेर कट करणं. तर आता ही जी स्लीव आहे ते मी काढणार आहे. तर पहा मी वरून का साडी कट करून काढली होती घेराला, तर वरून साडी कट करून खालच्या बाजूचा जो घेर होता ना, म्हणजे काठ आला होता ना साडीला 1-1.5 इंच लांब 15-16 इंचाचा, तर तो मला पाहिजे होता म्हणून. तर पहा स्लीव कशी कट करत आहे मी. तर 4 फोल्ड घ्यायचं पहा कापड, म्हणजे 2 बाह्या निघते ना, असं 4 पदर घ्यायचे, एकावरती एक असे 4 पदर आणि बाहीचा दंड वगैरे मुंडा वगैरे टाकून येणार अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची. तर बाही पहा रुंदी किती घेतली होती, लांबी आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. मी दंडापर्यंत रुंदी घेतलेली आहे, लांबी घेतलेली आहे. तर रुंदी आहे ती मुंडा किती टाकला होता 8, तर त्यामध्ये 1.5 इंच ॲड केलं आणि 9.5 इंच एवढी रुंदी घेतली होती. 3 इंचाची कॅप हाईट ठेवून मी बाही कट करून घेतली. तर पहा बाहीला अस्तर माझं थोडंसं कमी पडलं 3 मीटर आणून पण, तर मी ते थोडंसं जॉईंट देऊन त्याला बाहीला तयार करणार आहे. तर पहा एकाच बाहीला लेस आली होती, म्हणजे नेसत्या पदरमध्ये बाह्या काढलेल्या आहेत म्हटल्यावरती. तर दुसऱ्या बाहीला मी जी निघलेली लेस होती ना ती आता लावून घ्यायला सुरुवात केली. तर सोप्पा आहे पहा वन पीस शिवणं. म्हणजे पूर्ण उंची 55 इंच आणि छाती जी आहे ती 38 धरलेली आहे, म्हणजे 1 इंच मी एक्स्ट्रा धरलेला आहे कारण 2XLचा केलेला आहे. फिटिंग वाईज हा 36, 34, 32 कोणत्याही साईजला हा ड्रेस बसू शकतो, कारण आपण तो मोठा धरलेला आहे आणि त्याला नंतर आपल्याला फिटिंग करता येते पहा. तर 2XL मला शिवायचा होता, मग 2XL मी शिवला आणि त्यामध्ये जर आपल्याला फिटिंग लागली तर मी एक्स्ट्रा फिटिंग करू शकते, म्हणजे तो 34चा पण बनवू शकते किंवा 38चा पण बनवू शकते किंवा 36चा पण बनवू शकते. शोल्डर पण मी कमीच घेतलेला आहे, कमी म्हणजे मी बोटनेक घेतलेला आहे शोल्डर, त्याचं शोल्डर गळा जो आहे तो बोटनेक आहे आणि खूप छान असा हा आता तयार होणार आहे. तर पहा बाही मी अस्तरला लावून घेतली. आता अस्तरला बाही आहे, काटा आला होता साडीला ऑलरेडी, किनार आहे खालच्या साईडची पांढरी आहे ती बॉक्समधली, त्याच्यामुळे मला सोपं गेलं बाही बनवायला पहा. तर बाह्या दोन्ही पण बनवून घेतल्या मी एक. आणि आता पुढचा मागचा भाग आहे ना त्याला गळा अगोदर रेडी करायचा पहा. तर गळा कसा रेडी करायचा, प्रथम उलट मांडायचं, त्याच्यावरती अस्तर मांडायचं आणि गळ्याच्या कडेला शिवून घ्यायचं पहा. अशा प्रकारे एकच टिप मारून घ्यायची फक्त गळ्याच्या कडेला आणि हे दोन्ही भागांना करून घ्यायचं, मागच्या पण आणि पुढच्या पण. आणि नंतर काय करायचं, त्याला आतल्या साईडला पहा छोटे छोटे डॉक्स मारायचे, कट्स मारायचे आणि त्याच्यावरती पुन्हा ते आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारून घ्यायची. आणि आता साईडनं पहा तुम्ही टिपा मारू शकता, परंतु सिल्कमधलं फॅब्रिक आहे, जरा गमने चिटकवलं ना तर काय होणार आहे, आपल्याला फिनिशिंग चांगलं येणार आहे, कुठं फुगे वगैरे येणार नाहीत. म्हणून मी काय करणार, आता गळा शिवून झाला पहा, अशाच प्रकारे मागचा पुढचा गळा शिवून घेतला आणि आता मी याला गमने चिटकवत आहे. तर गमने पहा कसं चिटकवायचं, आतल्या बाजूने चिटकवायचं, गळ्याच्या बाजूच्या साईडनं शोल्डरने वगैरे गम लावायचा. तर हा गम आहे तो कोणता पण वापरू शकता, थोडा वेळ चिटकवण्यापुरता जरी असेल तरी चालते, कारण परत याच्यावरती टिपा मारायला लागणार आहेत. तर पहा अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी चिटकवून घेतले, एकदम व्यवस्थित असे चिटकवायचे. असं केल्याने काय होतं, तर फिनिशिंग जे आहे ते सिल्कमधले असो किंवा काठपदर साडी असो खूप छान येतं पहा. असं चिटकवून घेतल्यानंतर मी दोन्ही पार्ट मागचा आणि पुढचा हे अशाच प्रकारे पहा हाताने पण प्रेस करून घेतलं आणि चिटकवून घेतलं अगदी व्यवस्थित. तर 5 मिनटं 2 मिनटं वाळून द्यायचं पहा याला. म्हणजे काय होतं, तर 2-3 मिनटं वाळून दिल्याने याचं फिनिशिंग आहे ते खूप छान येतं पहा. दोन्ही पार्ट चिटकवून घेतले पहा आता. आणि हे दोन्ही पार्ट मी आता पहा एक्स्ट्रा जे फॅब्रिक कुठं हे पाठीमागच्या भागाने कट केलं होतं, तर तो पुढच्या भागाचा जो मुंडा आहे तो थोडासा फॅब्रिक एक्स्ट्रा राहिलेला आहे, ते कट करून काढायचा आता पुढच्या मुंड्याला. तर अशाच प्रकारे सगळ्या बाजूने मागच्या आणि पुढच्या भागाला जिथं गम चिटकवलं होतं तिथं टिपा मारून घेतल्या मी. तर आता या दोन्ही भागाला पहा 4.5 इंचाचं अंतर ठेवलं, 4-4.5 इंच अंतर तुम्ही ठेवू शकता, उभं 5 इंच ठेवायचं आणि अर्ध्या इंचाचे दोन्ही भागाला टक्स मारून घ्यायचे. आडवं अंतर ते 4-4.5, उभं अंतर हे 4.5 ते 5
असं अंतर घ्यायचं आणि अर्ध्या इंचाचे आपण टक्स मारून घ्यायचे. तुम्हाला आठवत असेल कमरेच्या बाजूला ज्यावेळेस आपण कटिंग करत होतो त्यावेळेस काय केलं तर आपण 1 इंच कमर घेर प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच कशाला टाकलं होतं, तर 1 इंच आहे ते इथं टक्स मारण्यासाठी टाकलं होतं पहा. तर आता काय करायचं, हे दोन्ही पार्ट एकमेकावरती मांडायचे आणि शोल्डरला अशा प्रकारे सरळच बाजूने प्रथम टिप मारून घ्यायची. तर सरळ बाजूने टिप का मारून घ्यायची, तर हा 1 पीस असतो तो उंचीला खूप मोठा आणि जड होतो पहा, म्हणजे हेवी होतो. तर शोल्डर फिसकून जाऊ नये म्हणून शोल्डर अशा प्रकारे पॅक करायचं, परत उलट करून टिप मारायची. तर पाहू शकता त्याचा फायनल लुक कसा आलेला आहे, मस्त असा आलेला आहे. तर 1 पीस हा जड तयार होतो म्हणून असं करायचं असतं पहा. प्रथम सरळ बाजूनी त्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि वरून टिपा मारून घ्यायच्या. हे पहा अशा प्रकारे झाला. तर आता पहा गळा खूप स्मॉल म्हणजे खूप छान तयार झालेला आहे आणि तो आपल्या डोक्यात वरून बसणार आहे पहा. म्हणून तर 3.5 इंचाचा गळा मी सगळ्याच बाजूने धरला होता. तर बाही पहा कशी जोडायची, मध्यातून जोडायची बाही कधी पण जोडताना. तर ही लॉंग स्लीव घेतलेली आहे मी 11 इंचाची पहा. का माहिती का, दंडापर्यंत मला यायला हवी होती म्हणून मी ही लॉंग स्लीव घेतलेली आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे हा 1 पीस शिवणे. तुमच्याकडे जर ओल्ड साडी असेल तर असा 1 पीस शिवला तर तुम्ही कितीतरी आवडीने घालणार पहा. मॅक्सी म्हणून नाईटी घालायच्या ऐवजी मॅक्सी म्हणून तुम्ही असे ड्रेसेस यूज करू शकता. एवढा छान ड्रेस आहे हा. तर दोन्ही बाजूला अशा प्रकारे बाह्या बसून घेतल्याने एक बाजू आहे ती मी पॅक करून घेतली पहा आणि दुसरी बाजू ओपन ठेवलेली आहे. एक बाजू का पॅक केली तर आता मला त्या साईडनं घेर जो बसवायचा आहे ना, म्हणून आता घेराला पहा मी जो परकरसारखा आपण आहे ना पार्ट तयार केला त्याला साईडनं टिपा मारून घेतल्या. आता साईडनं टिपा मारून घेतल्यानंतर काय करायचं, खालच्या साईडनं पहा घेर आहे तो फोल्ड करायचा. आता घेर हा साडीचा 55 इंच उंची होती, तर वरनं 19 इंचाचा आणि घेराची उंची ही 55 पेक्षा 2-4 इंचाने 4 ते 5 इंचांनी कमी घेतलेली आहे. कारण आहे ना घेराची उंची ही थोडी कमी घ्यायची असते अस्तरच्या, परंतु साडी आहे ती 55 इंच उंचीला भरलेली आहे. कारण 19 इंचाचा वरून ब्लाऊज सोडून खाली जी उंची राहिलेली आहे त्याचा मी घेर घेतलेला आहे पहा. काहीतरी 30-32 इंचाची उंची आली होती घेराची. तर पहा 1-1 इंचाच्या अशा प्रकारे संपूर्ण घेराला कमरेच्या बाजूला म्हणजे जे अस्तर आहे त्याच्यावरती साडीच्या अशा प्रकारे चुन्या पाडून घ्यायच्या. हे पहा हेवी असा तयार झाला, संपूर्ण साडी यामध्ये गुंतून गेली पहा. अगदी थोडी सुद्धा साडी वेस्ट झालेली नाहीये आणि मस्त असा आता घेर तयार झाला. तर हा घेर कसा जोडायचा ते मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवते. तर पहा मध्यातून जोडायचा, म्हणजे जे आपण पहिल्यांदा शिवून घेतलं होतं ना मध्य काढून एका बाजूचा चोळीचा म्हणजे ब्लाऊजचा, तर तो अशा प्रकारे एका साईडला अगोदर जोडून घ्यायचा आणि कापड चुन्या वगैरे यामध्ये गुंतणार नाही याची काळजी पण घ्यायची पहा. तर ही काळजी घेत घेत मी काय केलं, याला शिवून घेतलं अशा प्रकारे. तर शिवून घेतल्यानंतर काय करायचं, एका बाजूने पुन्हा दुसरी बाजू जी राहिलेली आहे, एक बाही जी जोडून घेतलेली होती आपण कमरेपर्यंत, तर त्या कमरेपाशी हा घेर बसवलेला आहे पहा कमरेपाशी. तर तेवढंच कळायपुरतं तुम्हाला समजलंच असेल. यानंतर पहा दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे मी काय केलं आहे, घेर बसवायला सुरुवात केलेली आहे. तर बसवताना व्यवस्थित बसवायचं, नाही तर कापड यामध्ये गुत्त पहा अस्तरचं किंवा कळीचं. ही प्रोसेस जरा स्लो मोशनमध्ये मी दाखवली कारण आहे ना तुम्हाला व्यवस्थित जमावं म्हणून घेर बसवायला. घेर जरा बसवणं व्यवस्थित जमलं पहा. माझं मेजरमेंट एवढं परफेक्ट होतं. तुम्ही अशा प्रकारे कोणत्या पण साईजचा म्हणजे 2XLच नाही तर 36-32 साईजचा ब्लाऊज कट करू शकता. म्हणजे तुमची जी साईजचं मार्जिंग आहे ते त्यामध्ये एक्स्ट्रा 1-1.5 इंच काय वाढवायला मी सांगितलं आहे तेवढं वाढवायचं पहा. म्हणजे शोल्डर वगैरे. आता या संपूर्ण घेराला अजून एकदा टिप मारून घ्यायची कारण खालच्या साईडला खूप हेवी भाग तयार झालेला आहे. तर कमरेच्या बाजूला पण ती हेवीच तयार झालेला आहे, म्हणजे याला जडपणा खूप आलेला आहे. कारण अख्खी साडी यामध्ये त्या साडीला लेस वगैरे आहे, त्याला अस्तर वगैरे बसवलेलं आहे, खूप हेवी होतो. तशी सिल्कमधली साडी आहे पहा, खूप हेवी होतच नाही, म्हणजे जडपणा थोडासा येतो, परंतु आपण टिपा व्यवस्थित मारल्या. आता काय करायचं, दंड घेर आपला जो आहे तो तेवढा टाकून घ्यायचा. 5, 6, 4.5, 5 काय असून तो टाकायचा किंवा थोडंसं लुजिंग ठेवायचं असलं तर ठेवायचं पहा. मी थोडंसं लुजिंग ठेवलेलं आहे, वाटलंच तर पुन्हा मी फिट्ट करणार आहे याला. तर अशा प्रकारे काय करायचं, आता हे मी थोडंसं स्लो मोशनमध्ये दाखवत आहे कारण पुढं थोडंसं तुम्हाला व्यवस्थित असं समजावं म्हणून. तर पहा अशा प्रकारे आता काय करायचं, टीप मारायची. तर टीप मारताना काय करायचं, थोडंसं पहा साईडला काढायचं. कमरेचं जोडायच्या ऐवजी 1-1.5 इंच कंबर पुढे शिवायची राहिलेली आहे, तवरच धागा साईडला काढून घ्यायचा पहा. तर तो का काढायचा धागा साईडला तर ते तुम्हाला मी सांगते. कारण घेर आहे ना तो आपल्याला या अस्तरमध्ये धरायचा नाही. पहिलाही आपण धरला नव्हता, फक्त चुन्या धरल्या होत्या संपूर्ण घेराला, घेरा अगोदर शिवून. तर पहिल्यांदा ही आपण इकडच्या बाजूला
जो हा उजवा भाग आहे डाव्या बाजूला पण आपण घेर धरला नव्हता पहा. जो अस्तरचा घेर आहे तो साडीच्या घेरमध्ये धरायचा नाही. साडीचा घेर आणि अस्तरचा घेर हा स्पेशल राहिला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, कमरेच्या थोडंसं 1 इंच वरती शिवलं पहा. आणि आता साडीचा जो घेर आहे ना तो मी शिवून घेणार आहे. प्रथम साडीचं पहा 2 पार्ट इकडे आलेले आहेत. पलीकडच्या साडीला तर ते काय झालं, प्लेनच आलं होतं पहा. त्यामध्ये आपण चुन्या पाडून घेतल्या होत्या. म्हणजे फक्त अस्तरच्या घेऱ्याला 2 जॉईन येणार आणि साडीच्या घेऱ्याला हात मी मारते आहे ना तेवढा एकच जॉईन येणार. तर साडीचा घेर पहा अगोदर शिवून घ्यायचा. 1 इंच किंवा 2 इंच अंतर कमरेच्या बाजूने खाली सोडून थोडं अंतर सोडायचं पहा. आणि नंतर हा घेर आहे ना तो शिवून घ्यायचा डबल टिप मारून. असं केल्याने काय होतं तर घेर हा खूप छान येतो पहा. आणि अस्तर खेचतं पहा. अस्तर आहे ना ते कमी असतं, साईजला धरलेलं असतं. 3 मीटर आहे परंतु कमी असतं पहा. तर हे अस्तर काय होतं पहा, खेचतं. आणि खेचल्यामुळे काय होतं, साडीचा जो घेर आहे ना तो यामध्ये धरायचा नसतो पहा. स्टोन आलेले आहेत खालच्या साईडला, त्यामुळे खालचा भाग मी पूर्णपणे कट न करता धरलेला आहे. तर खालच्या साईडला लेस असल्यामुळे एक फायदा झाला, खालच्या बाजूने शिवायचं वाचून गेलं. नाहीतर इथं पहा टिप मारली जाते नंतर पिको केला जातो, असं केलं जातं पहा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये ही प्रोसेस का दाखवली तर घेराचं तुम्हाला व्यवस्थित करता यावं व समजता यावं म्हणून दाखवलं पहा. तर याला 2 टिपा मारून घ्यायच्या पहा. 2 टिपा मारल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगते. हा जो घेर आहे तो जर तुम्ही अस्तरमध्ये धरला तर तो जड जातो पहा. आपल्याला जड जातो म्हणून काय करायचं, धरायचंच नाही हा अस्तरमध्ये. आता काय करायचं, आपण जिथून टिप सोडून दिली तिथं पहा तिथून टिपा मारायच्या. आणि घेर आपण 2 इंच सोडून चालू केलं. इथं पहा थोडंसं डबल प्रेस करायचं, म्हणजे मशीनने 2-3 टिपात थोडंसं जड शिलाई करायची पहा. इथपर्यंत मी काय केलं, सरळ सगळं पार्ट शिवलं. आता पहा घेर सोडून द्यायचा आतल्या साईडला, कारण आपण घेर शिवून घेतलेला होता. एक 4-5 इंच घेर फक्त धरायचा, यामध्ये जास्त धरायचा नाही. आणि आता पहा फक्त अस्तर शिलाई करायचं. पाहू शकता अशा प्रकारे या कोपऱ्यातली शिलाई जर तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये त्यामुळेच दाखवली, कारण या कोपऱ्यातली शिलाई जर व्यवस्थित नाही घेतली तर ड्रेस हा खेचला जातो पहा. तर याचा फायनल लुक खूप छान येणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगू शकता किंवा काही समजलं नाही तरी विचारू शकता. तर अशा प्रकारे पहा मी मस्त असा आता याचा घेर आहे ना तो शिवून घेतला. तर याला मी डबल टिप मारून घेणार आहे. फक्त तेवढी एक प्रोसेस आहे कमरेवरती जोडण्याची, म्हणजे घेर आतल्या साईडला साडीचा सोडून देण्याची, ती प्रोसेस व्यवस्थित करायची. तर पहा घेर पूर्णपणे अस्तरच्या पासून वेगळा झालेला आहे. तर 2 टिपा मारून घेतल्या पहा मी याला. एक्स्ट्रा फॅब्रिक जास्त राहिलेला आहे, कारण मला तर हा 36 किंवा 37 साईजचाच हवा होता, परंतु लुझिंग हवं होतं म्हणून मी काय केलं, एक्स्ट्रा घेतलं. कारण हे ड्रेस आहेत ना ते मॅक्सी म्हणून वापरू शकता, नाईटी म्हणून वापरू शकता किंवा डेली यूजसाठी वापरू शकता. सतत गाऊन घालून जर कंटाळा आला असेल तेच तर साड्या पहा आहेत ना आपण, आणि अशा साड्या आपण वेअर करून टाकल्यानंतर आपल्या साड्या पण संपून जातात. आणि मस्त असा आता हा याचा फायनल लुक मी आता तुम्हाला दाखवणार आहे पहा. आणि मी वेअर करून पण हा दाखवलेला आहे, शेवट पाहिला तर विसरूच नका. तर पहा अशा प्रकारे हा आता ड्रेस रेडी झालेला आहे. मस्त अशी स्लीव, मस्त असा खालचा फिनिशिंग आणि मस्त असा घेर. तर पहा आता वेअर केल्यानंतर हा खूप छान आहे. घेर पहा केवढा मोठा आलेला आहे. आणि अस्तर पहा 4-5 इंच वरती आहे, तुम्हाला थोडंसं पारदर्शक असल्यामुळे दिसत आहे. तर 1 पीस म्हणून हा तुम्ही मस्त असा यूज करू शकता ड्रेस. तर पहा मी वेअर करून तुम्हाला दाखवलेला आहे आणि लुक कसा आलेला आहे ते मला सांगा तुम्ही प्लीज. तर पहा मी वेअर करून स्लीव पहा कशी आलेली आहे, मस्त अशी आलेली आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पहा स्लीवमध्ये कुठेही गुढी किंवा घडी आलेली नाही. आणि नेक हा पहा कसा मस्त आलेला आहे राऊंड शेपमध्ये. आणि पाठीमागचा नेक पण मी एवढाच धरला होता पहा, कुठेही नॉड वगैरे ओढून बांधलं नाही, तरी एवढा मस्त असा हा ड्रेस तयार झालेला आहे. कसा आहे, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा. आणि असा खरंच साड्यांचे ड्रेस बनवून